नमस्कार मित्रांनो, माझं नाव जगदीश. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी आलो आहे महाराष्ट्रातील सातारा जिल्हा मान तालुक्यातील सुप्रसिद्ध असं देवस्थान, ते म्हणजे शिखर शिंगणापूरमध्ये. आता इथं मी फक्त देवस्थानासाठी आलो आहे काय तर नाही मित्रांनो, योगायोगानं आम्हाला इथं येणं जमलं. आमचं काम होतं इथं दहिवडीमध्ये आणि तिथं काम झालं आमचं. त्यानंतर वेळ होता, त्यामुळं आम्हाला इथं येण्याची एक संधी भेटली. मी रात्रीच आलो होतो 9:30-10 वाजता. इथं आम्ही गेस्ट हाऊसमध्ये राहिलो होतो. आता तुम्ही बघताय मंदिर आहे इथं पाठीमागं. आता सकाळचे 7 वाजलेत अँड सूर्योदयसुद्धा आलाय. आता आम्ही लवकरात लवकर मंदिरामध्ये जाणार आहे आणि मंदिरातले काही भाग आणि काही इतिहास आहे मंदिराचा, मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेन. चला तर मित्रांनो, आम्ही जाऊया थेट मंदिरामध्ये. शिखर शिंगणापूर हे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील असलेले सुप्रसिद्ध असे देवस्थान आहे. मित्रांनो, आता आम्ही मंदिराकडे पोहोचलोय. आता आतमधलं थोडंफार तुम्हाला भाग दाखवतो. हे आजूबाजूचा परिसर आहे. मंदिरामध्ये प्रवेश करताच आम्हाला आकाशाची स्पर्धा करणारा महादेव मंदिराचा सुंदर असा कळस दिसला. येथे आपल्याला दगडी तटबंदीमध्ये बसलेले पुरातन महादेवाचे मंदिर पाहायला मिळते. या मंदिराची खासियत ही आहे की हे मंदिर माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांचे खासगी देवस्थान आहे. मंदिरामधील आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आणि स्वच्छ होता. मंदिराच्या आजूबाजूला आपले वानर म्हणजे माकड असं म्हणतो, आजूबाजूला असतात. त्याच्यातलं एक माकड आहे जे इथे बसले आणि इतकं शांत आहे की लोकांचा काही फरक त्यांना पडत नाही आहे. आपण त्यांना त्रास द्यायचं नाही आहे आणि तिनेसुद्धा आपल्याला त्रास देत नाही, हे लक्षात ठेवणं. आणि ह्याचं एक उदाहरण म्हणजे हे आहे, शांत आहे, मस्त वाटतं. आहे इथला मंदिर पाहताय तुम्ही, खूप सुंदर आहे. आम्ही दर्शन वगैरे घेतलेलं आहे. आता अनेक ठिकाण आहे, तुम्ही तुम्हाला दाखवतो, समोरच आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूला असलेल्या शिखर शिंगणापूर किल्ल्याला सुद्धा आम्ही भेट दिली.
सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. मी शिखर शिंगणापूरतलं काही गोष्टी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवला. आय होप तुम्हाला ह्या व्हिडिओ आवडला असेल आणि आपल्या शिखर शिंगणापूरचं जे काही व्हिडिओ मी केलं आहे ते आवडलं असेल. सो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. अँड लास्ट अँड बेस्ट इतकं सांगायचं होतं, जर माझा व्हिडिओ आवडला असेल प्लीज कमेंटमध्ये सांगाच. त्याचबरोबर माझ्या व्हिडिओजला ब्लॉग्सना लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला कधीच विसरू नका. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.